नमस्कार, मी स्वामी षडाक्षरी. आज आपण बघत आहोत प्रिपरेशन मेथड बाय रिडक्शन ऑफ कार्बोनिल कंपाऊंड. कार्बोनिल कंपाऊंडचं रिडक्शन करून आपल्याला अल्कोहोल मिळवायचं आहे. अशा प्रकारची मेथड या ठिकाणी आपल्याला बघायची आहे. ओके, आता पहिला शब्द जो आहे तो आहे रिडक्शन. तुम्हाला माहिती असेल किंवा माहिती नसेल, पण एक महत्त्वाचं वाक्य सांगतो. तुम्हाला काही गोष्टी माहीत असतील अगोदरपासून, पण मी शिकवत असताना अशा प्रकारे शिकवतो, तुम्हाला काय येत नाही असं समजून शिकवतो. समजलं का? त्याच्यामुळं काही कन्सेप्ट तुम्हाला पुन्हा पुन्हा रिपीट होतील. होऊ द्या, नुकसान होत नाही. आता पहिल्यांदा बघूयात रिडक्शन म्हणजे काय. रिडक्शन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ हायड्रोजन. रिडक्शन म्हणजे काय? रिडक्शन या शब्दाचा अर्थ होतो ॲडिशन ऑफ हायड्रोजन. अरे बाबांनो, हायड्रोजन मिसळणे म्हणजे रिडक्शन. आता तुम्हाला करायचं आहे रिडक्शन, लक्षात घ्या. आणि रिडक्शन कुणाचं करायचं आहे? कार्बोनिल कंपाऊंडचं. आता मी लिहितो कार्बोनिल कंपाऊंड. कार्बोनिल कंपाऊंड. या ठिकाणी आपण काय करणार आहोत? आपण घेणार आहोत कार्बोनिल कंपाऊंड आणि या कार्बोनिल कंपाऊंडचं आपण करणार आहोत रिडक्शन. म्हणजे कार्बोनिल कंपाऊंडचं रिडक्शन केल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? अल्कोहोल मिळणार आहे. मग तुम्हाला माहीत असलं पाहिजे कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे काय. कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे कार्बोनिल ग्रुप असणारा कंपाऊंड. मग आता कार्बोनिल ग्रुप कुठला आहे? ठेव का, C+O हा जो ग्रुप आहे या ग्रुपला म्हणतात कार्बोनिल ग्रुप. आणि कार्बोनिल ग्रुप ज्या कंपाऊंडमध्ये आहे त्या कंपाऊंडला म्हणायचं कार्बोनिल कंपाऊंड. कार्बोनिल ग्रुप असलेला कंपाऊंड त्याला म्हणायचं कार्बोनिल कंपाऊंड. एक लक्षात घ्या, कार्बोनिल ग्रुप कसा असतो? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड युनिट हा सगळा भाग. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड युनिट या संपूर्ण भागाला आपण काय म्हणतो? या संपूर्ण भागाला आपण म्हणतो कार्बोनिल कंपाऊंड. आणि कार्बोनिल कंपाऊंड असणारा कार्बोनिल कंपाऊंड, कार्बोनिल ग्रुप असणारा कार्बोनिल कंपाऊंड. उदाहरणार्थ अल्डिहाइड RC+OH हा हो का, C+O हा कार्बोनिल ग्रुप आहे. याचं नाव आहे अल्डिहाइड. RC+OR ह्याच्यामध्ये बी C+O आहे. याचं नाव आहे कीटोन. आणि RC+OH याच्यामध्ये बी कार्बोनिल ग्रुप आहे. हे कीटोन आहे. हे कार्बोक्सिलिक ॲसिड आहे. संपलं. मग हे सगळे कंपाऊंड जे तुमच्या समोर आहेत या सगळ्यामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. C+O C+O म्हणजे हे सगळे उदाहरणं आपल्या समोर आहेत. या प्रत्येकामध्ये कार्बोनिल ग्रुप आहे. लक्षात घ्या, कार्बोनिल ग्रुप असलेल्या कंपाऊंडला आपण काय म्हणतो? कार्बोनिल कंपाऊंड. म्हणून हे सगळे उदाहरणं कार्बोनिल कंपाऊंडची आहेत हे आपण लक्षात घ्यायचं आहे. संपलं. थोडक्यात तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे? रिडक्शन. रिडक्शन कुणाचं करायचं आहे? कार्बोनिल कंपाऊंडचं. कार्बोनिल कंपाऊंड कुठले कुठले आहेत? ते अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड या सर्वांचं तुम्हाला रिडक्शन करायचं आहे. हे पहिल्यांदा आपण लक्षात घ्यायचं आहे. संपली. समजते? फक्त कन्सेप्ट समजून घ्या म्हणजे आपल्या सर्वांच्या लक्षात येईल. ठीक आहे. मग आता पहिल्यांदा आपण अल्डिहाइडचं, मग कीटोनचं, मग कार्बोक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन या ठिकाणी करूयात. पण एक लक्षात घ्या, रिडक्शन करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे रिड्युसिंग एजंट वापरतो. रिडक्शन करण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे रिड्युसिंग एजंट वापरायचे आहेत. रिडक्शन करायचं आहे, हायड्रोजन मिसळायचं आहे. पण लक्षात घ्या, हायड्रोजन मिसळण्यासाठी आपल्याला कशाचं वापर करायचा आहे ते तुम्हाला सांगतो. आता बघा, पहिला पर्याय आहे निकेल, प्लॅटिनम, पॅलाडियम आणि हायड्रोजन वापरायचं आहे. निकेल वापरायचं आहे. याला म्हणतात कॅटालिटिक हायड्रोजनेशन. कॅटालिस्टचा वापर करून हायड्रोजन मिसळणे. निकेल हा कोण आहे? कॅटालिस्ट. याचा वापर करून हायड्रोजन मिसळणे त्याला म्हणायचं कॅटालिटिक हायड्रोजनेशन. निकेलचा वापर करायचा आहे. नंबर दोन लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईडचा वापर करायचा आहे. नंबर 3 सोडियम बोरो हायड्राईडचा वापर करायचा आहे. सगळे एकच आहे. ह्या सगळ्यांचा अर्थ एकच होतो. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. बाबांनो, निकेल घ्या, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड घ्या, सोडियम बोरो हायड्राईड घ्या, यापैकी कुठलंही वापरा चालतंय.
हे शक्यतो वरचे 2 वापरू आपण. हे का वापरायची आवश्यकता नाही. पुस्तकात दिली आपल्याला सोडियम बोरोहायड्राईड, निकेल आणि H2, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड, सोडियम बोरोहायड्राईड, सगळ्याचं काम तेच आहे. हे सगळेजण या ठिकाणी आपण रिडक्शन करण्यासाठी वापरू शकतो. समजलं का? ठीक आहे. आणि मग लिहित असताना आपण एकाच रिॲक्शनमध्ये लिहूयात. ही वापरा किंवा ही वापरा असं आपण त्या ठिकाणी लिहूयात. पण कार्बोक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन करण्यासाठी मात्र आपल्याला फक्त लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड वापरायचं आहे. ते तिथल्या तिथं आपण लिहूयात आणि मग रिॲक्शन पूर्ण करूयात. ओके, कळलं तुम्हाला काय बघायचं आहे? बघा काय करायचं आहे. रिडक्शन करायचं आहे. रिडक्शन म्हणजे काय? ॲडिशन ऑफ हायड्रोजन. रिडक्शन कुणाचं करायचं आहे? कार्बोनिल कंपाऊंडचं. कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे कोणता? कार्बोनिल ग्रुप असलेला. कुठले? अल्डिहाइड, कीटोन, कार्बोक्सिलिक ॲसिड या सगळ्या कंपाऊंडचं या ठिकाणी आपल्याला रिडक्शन करायचं आहे आणि तयार करायचं आहे अल्कोहोल. अल्डिहाइडपासून प्रायमरी अल्कोहोल मिळतो, तर कीटोनपासून सेकंडरी अल्कोहोल मिळतो. हे पण वाक्य त्या ठिकाणी आपण लक्षात घ्यायचं आहे. आता रिॲक्शनला आपण सुरुवात करू. एक भाग आपण त्या ठिकाणी घेऊया म्हणजे आपल्या सर्वांच्या या सर्व रिॲक्शन्स लक्षात येतील. अतिशय सोपा भाग आहे, फक्त व्यवस्थित समजून घ्या. पहिल्यांदा घेऊ अल्डिहाइड. पहिल्यांदा घेऊ आपण अल्डिहाइड. ठीक आहे, बघा RC⸻O H आहे, अल्डिहाइड आहे. आपण काय करू? हायड्रोजन मिसळू, H2 लिहू इथं आणि या ठिकाणी आपण लिहूयात निकेल, कॅटलिस्ट. हिट करू आपण. बघा हायड्रोजन कुठे मिसळायचं आहे? एक लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे? रिडक्शन करायचं आहे. रिडक्शन करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे? हायड्रोजन मिसळायचं आहे. पण एक वाक्य लक्षात घ्यायचं, हायड्रोजनची ॲडिशन आपल्याला कुठं करायचं आहे? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या एक्रॉस. हे वाक्य विसरायचंच नाही. फूल ना जाना फुलने का नाही, लक्षात ठेवणे का. हां बाबांनो, तुम्हाला हायड्रोजनची ॲडिशन करायचं आहे. मग हे हायड्रोजन तुम्ही कुठे ॲड करताय? कुठे मिसळताय? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस. संपलं. आणि डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये होतं, पाय बॉन्ड तुटतो. कळालं का? हां, आता हे 2 हायड्रोजन मिसळा कुठं? कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस. हा भाग महत्त्वाचा आहे. हा भाग महत्त्वाचा नाही आपल्याला, हा भाग महत्त्वाचा आहे. याची ॲडिशन तुम्ही करायचं आहे. एक द्या ओला, एक द्या सीला. संपलं. हे 2 हायड्रोजन, ह्याच्यापैकी एक द्या ओला, एक द्या सीला. पण लक्षात ठेवा, कुठला कार्बन कुठलं ऑक्सिजन हे लक्षात घेत असताना हायड्रोजनची होणारी ॲडिशन ही कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस होते. डबल बॉन्डचं रूपांतर सिंगल बॉन्डमध्ये होतं. हिथला पाय बॉन्ड तुटतो. हो का? आरला आर, सीला सी, एचला एच, सिंगल बॉन्ड ओ लिहिला आपण. हिथं ओला एक जोडा, सीला एक जोडा. प्रायमरी अल्कोहोल तयार झाला. हे कोण आहे? अल्डिहाइड. आणि तयार काय झालं? प्रायमरी अल्कोहोल. संपलं. आता कीटोन बघा. मग तुम्ही निकेल घ्या. हे रिॲक्शन अशा प्रकारे होऊ शकते. आता त्याच्याऐवजी आपण बदलूयात. RC⸻O H. हां, आता इथे हायड्रोजन लिहायची काय गरज नाही आपल्याला. हायड्रोजन का दाखवलं नाही पुस्तकात, लिहिल्यावर बी चालते 2H. ओके, इथं आपण वापरूयात लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड किंवा सोडियम बोरोहायड्राईड. ह्या दोघांपैकी कुठलं बी चालतंय बरं का. हे वापरा किंवा हे वापरा, चालतंय. पण पुस्तकात हे दिलं नाही. पुस्तकात फक्त हे एकच दिले. हे महत्त्वाचं आपल्याला उगं माहीत असावं म्हणून हे पण लिहून देतो तुम्हाला मी. पुन्हा काय होईल? हायड्रोजन मिसळा, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस. हायड्रोजन इथं एक मिसळा, इथे एक. संपलं. या ठिकाणी आपण हायड्रोजन लिहिलं नाही, पण लक्षात घ्यायचं रिडक्शन करतो याचा अर्थ आपल्याला हायड्रोजन मिसळायचे आहेत. 2 हायड्रोजन मिसळा. कुठे मिसळा? अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. एक इथे मिसळा, एक इथे मिसळा. उत्तर तेच येईल. RCH डबलचं सिंगल, ओला ओ, एक द्या ओला, एक द्या सीला. तयार झाला तोच प्रोडक्ट. तीच रिॲक्शन घडली, दुसरं काहीही घडलं नाही. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला अल्डिहाइडचं रिडक्शन करता येतं. अल्डिहाइडचं रिडक्शन केल्यावर तयार होणारा प्रोडक्ट हा प्रायमरी अल्कोहोल असतो. अल्डिहाइडपासून आपल्याला प्रायमरी अल्डिहाइड हा प्रोडक्ट मिळतो. कळलं का? कळलं का? कळलं का? आता कीटोन कडू आपण. हे बघा इथे लिहू आपण कीटोन. कीटोन चला, RC⸻O R. तीच रिॲक्शन प्लस H2 घेतलं. रिडक्शन करण्यासाठी वापरू आपण निकेल आणि हिट करू आपण. बघा हायड्रोजन आहे. हायड्रोजनची ॲडिशन कुठं होईल? अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस. 2 पैकी एक द्या ओला, एक द्या सीला. एक द्या ओला, एक द्या सीला.
कसील बघा, आर ला आर, सी ला सी, आर ला आर, डबलचं सिंगल झालं ओ, एक ओ ला द्या, एक सी ला. अशा प्रकारे या ठिकाणी कीटोन पासून तयार झाला सेकंडरी अल्कोहोल. कीटोन पासून सेकंडरी अल्कोहोल. आता बदलूयात आपण, हो का, आर सी डबल बॉन्ड ओ आर. आता काय करू आपण, चेंज करू. फक्त या ठिकाणी आपल्याला रिड्युसिंग एजंट बदलायचा आहे. कुठला, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. आणि ह्याला ऑब्लिक करून लिहा वाटल्यास H3O प्लस, ऑब्लिक करून लिहा इथं. हां, H3O प्लस लिहावर काय लिहायचं आहे. हां, चला लिहिलं आपण. किंवा त्याच्याऐवजी काय करा, NaBH4 सोडियम बोरोहायड्राईड. आता हायड्रोजन मिसळा अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. एक H इथं द्या आणि एक H इथं द्या, संपलं. इथं नाही पण समजा, आहे पण समजा, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डच्या अक्रॉस ॲडिशन होते आणि मग येतो RCOH R आणि H झालं. त्यावेळेला सेकंडरी अल्कोहोल. आणि तिसरा भाग जो आहे तो म्हणजे कार्बॉक्सिलिक ॲसिड. कार्बॉक्सिलिक ॲसिडचं सुद्धा रिडक्शन करायचं आहे. लक्षात घ्या, कार्बॉक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन करण्यासाठी आपल्याला फक्त लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड वापरायचं आहे. कार्बॉक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन करण्यासाठी निकेल वापरायचं नाही. निकेलच्या साह्याने रिडक्शन होत नाही. लक्षात ठेवायचं, आपण कार्बॉक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन करण्यासाठी आपल्याला लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड वापरायचं आहे. बरं कशी, आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच, याचं करूयात आपण रिडक्शन. त्यासाठी वापरूयात लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. आणि पुन्हा इथे घेऊयात आपण ॲसिड हायड्रोलिसिस H3O प्लस. हायड्रोजन 4 मिसळा, एक द्या ओला, आहे का, 2 द्या कार्बनला, किती 2 द्या कार्बनला आणि एक द्या ह्या OH ला. आणि हा H2 निघून जाईल इथला. बघा बरं का, नीट लक्षात घ्या. हो का, 4 हायड्रोजन द्यायचे येते, 2 बघा, एक द्या ऑक्सिजनला, 2 द्या कार्बनला आणि एक द्या OH ला. OH ला एक H दिलं की H2 होते, H2 निघून जाते, उरते फक्त RCH2OH. उत्तर आलं RCH2OH आणि दिस द प्रायमरी अल्कोहोल झालं. अतिशय सोप्या रिॲक्शन्स आहेत. सगळ्या रिॲक्शन्स एकसारख्या वाटतात, थोडा थोडा फरक आहे. आपण या ठिकाणी अल्डिहाइड कीटोन या दोघांचं काय केलं, रिडक्शन. अल्डिहाइडचं रिडक्शन केलं प्रायमरी अल्कोहोल, कीटोनचं रिडक्शन केलं सेकंडरी अल्कोहोल, कार्बॉक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन केलं. त्या ठिकाणी तयार होणारा प्रॉडक्ट जो आहे तो प्रॉडक्ट आहे प्रायमरी अल्कोहोल. आणि लक्षात घ्या तुम्ही, त्या कार्बॉक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन करण्यासाठी आपण 4 हायड्रोजन वापरले. एक दिला ओला, 2 दिले सीला, एक दिला OH ला. आणि OH एक H घेतो आणि H2 म्हणून निघून जातो. हे म्हणजे लिहिले तिथं, त्या सगळ्या गोष्टी समजून घ्या. आता काही एक्झाम्पल्स घेऊयात आणि हा भाग या ठिकाणी पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू. लिहून घ्या. आता काही एक्झाम्पल घेऊ. तुम्हाला माहीत आहे, अल्डिहाइड असेल, कीटोन असेल, यांचं रिडक्शन करण्यासाठी आपण वापरू शकतो रॅनी निकेल किंवा नुसता निकेल, प्लॅटिनम, पॅलाडियम, कोणता का असना. तुम्ही वापरू शकता लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड, तुम्ही वापरू शकता सोडियम बोरोहायड्राईड. यापैकी कुठलंही वापरा, एका वेळेस कुठलंही एक वापरा, एका वेळेस कुठलंही एक वापरा. आपण सांगितलं कुठला वापरतात, का वापरतात, ठीक आहे. आपण कुठला एक एक वापरतो, आपण रिॲक्शन करूयात. बघा, एक एक उदाहरण घेतो, कळते. पहिलं उदाहरण बघा, CH3C डबल बॉन्ड OH, हे आहे असिटाल्डिहाइड. हा तुमचा अल्डिहाइड आहे, नाव आहे असिटाल्डिहाइड. याचं आपण करूयात रिडक्शन निकेलच्या साह्यानं. इथं लिहिलं आपण निकेल आणि हीट केलो, आहे का. कुठलं बी घ्या, निकेल घ्या, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड घ्या, सोडियम बोरोहायड्राईड घ्या, कुठलं बी एक घ्या. ओके, त्याप्रमाणे रिॲक्शन करा. आपण निकेल घेतलं, हायड्रोजन 2 आहे. आता या हायड्रोजनची काय होईल ॲडिशन, कुठं, अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. 2 हायड्रोजन पैकी एक द्या ओला, एक द्या सीला, एक द्या ओला, एक द्या सीला, एक द्या ओला, एक द्या सीला. झालं. मग आता डबलचं सिंगल होतं, CH3CH, डबलचं झाला सिंगल, एक द्या ओला, एक द्या सीला, संपलं. तयार झाला इथिल अल्कोहोल. इथिल अल्कोहोल. एक्झाम्पल नंबर 2 बघा, CH3 किंवा ह्याच्याऐवजी आपण असं घेऊ, कुठलं बी उदाहरण घ्या तुम्ही, उदाहरण कुठलं बी घ्या. C डबल बॉन्ड OH, नाव काय याचं, बेन्झाल्डिहाइड. बेन्झाल्डिहाइड. चला, या ठिकाणी आपण काय करू, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड वापरू, लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. आणि इथं लिहायचं ॲसिड हायड्रोलिसिस.
बघा या ठिकाणी सुद्धा तुम्हाला 2 हायड्रोजन ऍड करायचे आहेत. हायड्रोजनची ऍडिशन कुठे होईल? अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. मग एक द्या ओला, एक द्या सीला, संपलं. आणि डबल बॉन्डचा सिंगल बॉन्ड होईल. म्हणजे कसा येईल प्रोडक्ट हो? हे बेन्झिन रिंगला बेन्झिन रिंग, बरोबर आहे का? हे सीला सी, हे एचला एच, सिंगल बॉन्ड ओ, एक द्या ओला, एक द्या सीला, झालं. तयार झाला बेन्झिल अल्कोहोल. काय तयार झाला? बेन्झिल अल्कोहोल. तिसरं एक्झाम्पल बघा, कीटोनचं घेऊ. CH3 C डबल बॉन्ड ओ, CH3 आहे का, प्लस H2. निकेल घेऊ आपण, हीट करू, झालं. हायड्रोजनची ॲडिशन कुठं होईल? अक्रॉस कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. 2 हायड्रोजनपैकी एक द्या ओला, एक द्या सीला, एक द्या ओला, बरोबर आहे की नाही? हां, मग काय येईल? CH3 C, CH3 सिंगल बॉन्ड ओ, एक द्या ओला, एक द्या सीला. ओके, ह्याचं नाव आहे आयसोप्रोपिल अल्कोहोल आणि ह्याचं नाव आहे ॲसिटोन. ॲसिटोन आणि आयसोप्रोपिल अल्कोहोल. चौथं एक्झाम्पल बघा, चौथं एक्झाम्पल घेऊ आपण. CH3 C डबल बॉन्ड ओ, CH2 CH3. आता याचं रिडक्शन करण्यासाठी आपण वापरूयात लिथियम, ॲल्युमिनियम हायड्राईड आणि ॲसिड हायड्रोलायसिस करू आपण, आहे का? परत 2 H मिसळा, एक द्या ओला, एक द्या सीला. कसील CH3 C, इकडे CHOH डायरेक्ट, CH2 CH3. याचं नाव आहे सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. हे आहे तुमचं इथिल मिथिल कीटोन. 5वं एक एक्झाम्पल घेऊ ॲसिडचं. CH3 C डबल बॉन्ड ओ OH. कार्बॉक्सिलिक ॲसिडचं रिडक्शन करण्यासाठी काय वापरायचं? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. कोणतं वापरायचं? लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. या ठिकाणी मात्र आपल्याला 4 H घ्यायचे ते बघा. एक ऑक्सिजनला द्या, 2 कार्बनला द्या आणि एक OHला द्या. एक द्या OHला, हा H2 निघून जाईल, आहे का? आणि इथं 2 CH2 होईल, इथं OH होईल आणि आपला प्रोडक्ट येईल CH3 CH2 OH आणि H2 निघून जाईल. लिहायची काय गरज नाही. अशा प्रकारचे हे ॲसिटिक ॲसिड नाव आहे, ते इथिल अल्कोहोल. ह्याचं नाव आहे ॲसिटिक ॲसिड. समजलं? तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे उदाहरणं या ठिकाणी आपण अल्डिहाइड, कीटोन, कार्बॉक्सिलिक ॲसिड या सर्वांचं रिडक्शन करतो. यांचं रिडक्शन केल्यावर आपल्याला काय मिळणार आहे? अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल, सेकंडरी अल्कोहोल. या मेथडनं टर्शरी अल्कोहोल तयार होत नाही. बघा कुठं तयार झालं का? होत नाही टर्शरी अल्कोहोल. तर अशा प्रकारची ही रिॲक्शन आहे. याच्यामध्ये काही गोष्टी अजून वेगळ्या आहेत, त्या आपण सांगतो, लिहून घ्या. ठीक आहे. आता बघा या ठिकाणी आपल्याला सर्वांना समजून घ्यायचं आहे. बाबांनो बघा, एक वाक्य लिहितोय तुम्ही. निकेल जो आहे निकेल, तो कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन करतो. त्याचबरोबर कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं सुद्धा रिडक्शन करतो. निकेल हा दोघांचं रिडक्शन करतो. निकेल कॅन रिड्यूस कार्बन कार्बन डबल बॉन्ड अँड ऑल्सो कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. नीट ध्यानात ठेवा, लक्षात ठेवा. हां, ऐका हो तुम्ही, ऐका. निकेल हा कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन करतो, त्याचबरोबर कार्बन ऑक्सिजनचं सुद्धा रिडक्शन करतो. हो, कळलं का? परंतु बाबांनो, हा आहे लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हा कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन करत नाही. हा दोघांचंही करतो, परंतु लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हा कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन करत नाही, फक्त कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं रिडक्शन करतो. हा एक महत्त्वाचा फरक आहे, लक्षात ठेवा. पुन्हा एकदा ऐका हो तुम्ही, ऐका. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हा कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन करत नाही हो, तो फक्त कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचंच रिडक्शन करतो. पण निकेल हा दोघांचं रिडक्शन करतो. हा एक महत्त्वाचा फरक आपण लक्षात घ्यायचा आहे आणि याच्या आधारे आपण रिॲक्शन करायचं आहे. बघा एक एक उदाहरण घेऊ आपण. CH2 डबल बॉन्ड CH, C डबल बॉन्ड OH. ह्याचं नाव आहे ॲक्रोलिन किंवा ॲक्राल्डिहाइड. ह्याचं आपण रिडक्शन करूयात आणि रिडक्शन करण्यासाठी आपण दोन्ही बी वापरूयात. बघा दोन्ही कन्सेप्ट. पहिल्यांदा वापरूयात फक्त निकेल, आहे का, आणि दुसऱ्यामध्ये वापरूयात आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड.
बघा आता हा इथं कोण आहे, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड आहे. मग तुम्ही निकेल घेतला तर याचं बी रिडक्शन होतं, इथं बी रिडक्शन होतं. इथं 2 मिसळायचं, इथं 2 मिसळायचं, म्हणजे काय होईल, CH3 सिंगल बॉन्ड CH2 CH2OH असा प्रॉडक्ट येईल. म्हणजे कसं हो का, इथं CH3 होईल सिंगल बॉन्ड CH2 हे C वरी आला OH, इथं H आणि इथं सुद्धा H. म्हणजे तुम्ही निकेल जर घेतला तर कार्बन कार्बन डबल बॉन्डचं पण रिडक्शन होतं, त्याचबरोबर कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं सुद्धा रिडक्शन होतं आणि असा प्रॉडक्ट येतो. तुम्ही लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड घेतला तर फक्त कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं रिडक्शन होतं, कार्बन कार्बन डबल बॉन्डचं होत नाही. मग कसं येईल, CH2 डबल बॉन्ड CH असाच राहील आणि मग इथं येईल OH H आणि H. हे लक्षात घ्या बरं का. दोघातला का फरक आहे, निकेल हा कार्बन कार्बन डबल बॉन्ड त्याचबरोबर कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड या दोघांचं रिडक्शन करतो, परंतु लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हा फक्त कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्डचं रिडक्शन करतो. ठीक आहे, हे एक एक्झाम्पल झालं. ओके, दुसरं एक्झाम्पल बघा. CH3 CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड OH, ह्याचं नाव आहे क्रोटोनाल्डिहाइड. क्रोटोनाल्डिहाइड याचं करू आपण रिडक्शन. पहिल्यांदा घेऊयात आपण निकेल आणि पुन्हा घेऊयात आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड. निकेल काय करतो, दोघांचं मी करतो रिडक्शन, म्हणजे कसं येईल, CH3 CH2 CH2 COH H H आहे का. आणि लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड हा कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन करत नाही, त्याच्यामुळे लिहा CH3 CH डबल बॉन्ड CH COH H H झालं. ओके, तर हे उदाहरण 2. अजून एक उदाहरण घेऊया आपण त्या प्रकारचंच. CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH C डबल बॉन्ड OH, ह्याचे प्रोडक्ट मी 2 काढतो, असं काढतो खाली जर घे. हां, पहिल्यांदा काय घेतलं, निकेल दोघांचे रिडक्शन करतो, उत्तर काय येईल, CH3 हां CH2 हां CH2 COH H. इथे लिहू आपण लिथियम ॲल्युमिनियम हायड्राईड कार्बन कार्बन डबल बॉन्डचं रिडक्शन करणार नाही, उत्तर काय येईल, लिहू इथं लिहू इथं CH3 CH2 CH डबल बॉन्ड CH COH H आणि H. हो का, हा एक महत्त्वाचा फरक आहे. या सुद्धा रिॲक्शन्स आपण लक्षात घ्यायचे आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे अल्डिहाइड कीटोन कार्बॉक्सिलिक ॲसिड यांचं रिडक्शन करून अल्कोहोल तयार करता येतो. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.